पूर्णिमा टाइम न्यूज़ चैनल पर हम आपका स्वागत करते हैं। और आज हम आए हैं हिंजवड़ी में। हमारे सर है भालेसेन सर है, जो बाबा साहब के किताबों के बारे में आज हमें जानकारी देंगे सर से। सर नमो बुद्धाय, जय भीम सर। हाँ। कैसे हैं सर आप? हाँ, जय भीम सर। अच्छा क्या आप हिंदी में देंगे इंटरव्यू? तो मराठी कोई बात नहीं सर, आप दीजिए मराठी में। आपकी जानकारी दीजिए और हमें आप बताइए एक किताबों के बारे में। सर ने इन किताबों की निर्मित की है, तो सर से सुनते हैं इसके बारे में। साथ में हमारे सर प्रहलाद जी भी साथ में है। जय भीम सर बताइए। हां, मराठीत सांगतो का हिंदी आपलं चांगलं काय हरकत नाही, तर मराठी सांगितलं। ह्या पुस्तकामध्ये ह्या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी 1927 पासून 1956 पर्यंत ज्या काही संस्था निर्माण केल्या समाज निर्मितीसाठी वगैरे, तर त्या सगळ्या संस्थांचं याच्यामध्ये पूर्ण रेकॉर्ड केलेलं आहे। त्यांचे ध्येय, धोरणं, उद्दिष्ट, नंतर त्यांचं तत्कालीन कार्य आणि त्यांचं शेवट आता त्यांचं काय आहे, त्यांच्या संस्था बंद झाल्या कोणत्या, त्यापैकी आत्ता ज्या संस्था सध्या अस्तित्वात असतील ते भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, नंतर ते पीपल एज्युकेशन सोसायटी वगैरे ह्या आत्ता संस्था अस्तित्वात आहेत, कामं करतात। पण त्यांनी ज्या इतर 13 संस्था स्थापन केल्या होत्या त्या सगळ्या संस्थांचं कार्य ह्या पुस्तकामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर ह्याच्यामध्ये त्याचप्रमाणे हिंदू कोड बिलचा एक सारांश आहे, नंतर बाबासाहेबांनी त्यांनी राज्यघटना कशी लिहिली त्याचा एक सारांश ह्याच्यामध्ये लिहिलेला आहे। तर अशा प्रकारचं हे पुस्तक खूपच तसं लोकप्रिय झालं आहे, कारण आत्तापर्यंत ह्याच्या 480 प्रती विकले गेलेले आहेत। नंतर त्याचप्रमाणे दुसरं एक पुस्तक मी लिहिलेलं आहे, तर हे पुरातनकालीन भिक्खुणींचं जीवन। तर ह्या पुस्तकामध्ये थेरीगाथेचं ज्या पाली पदाच्या आहेत थेरीगाथा, त्यांचं मी मराठीमध्ये काव्यमय ट्रान्सलेशन केलेलं आहे। तर थेरीगाथेमध्ये ह्या पुस्तकामध्ये एकूण तुम्हाला 76 भिक्खुणींचं जीवनचरित्र आणि त्यांनी लिहिलेलं काव्य असे 536 पदं आहेत पालीमध्ये लिहिलेली। त्या 536 पदांचं मराठी काव्यमय रूपांतर ह्या पुस्तकामध्ये दिसून येतं। तर ह्या पुस्तकामध्ये त्याचप्रमाणे भिक्खुणींचं जीवन कसं होतं, त्या काळातलं जीवन, ते पहिले 100 पानामध्ये तो संशोधन ग्रंथ आहे। तर ह्याच्यामध्ये मी पहिली 100 पानामध्ये भिक्खुणींचं जीवन, त्यांची भिक्खुणी होण्याची कारणं, नंतर त्या कुठल्या म्हणजे कोणत्या कुलातून वगैरे अशा आलेल्या, त्या अशा म्हणजे भिक्खुणी जीवन स्वीकारण्याची कारणं, नंतर त्यांचं सामाजिक जीवन, त्यांचे समाजाचे संबंध, भिक्खू संघाशी असलेले संबंध वगैरे, ह्याच्यामध्ये एक संशोधनपर हे पुस्तक आहे। ह्याच्यामध्ये बरेच रेफरन्स पण दिलेले आहेत। एक 17 पुस्तकं आहेत इंग्लिशमधले, त्यांचे रेफरन्स घेऊन हे या पाली पदांचं मी भाषांतर केलेलं आहे, पालीपासून मराठीमध्ये केलेलं आहे। तर त्याप्रमाणे आता म्हणून हे पुस्तक अतिशय वाचण्यायोग्य आहे आणि प्रत्येकाने वाचलंच पाहिजे असं। तर फार फार धन्यवाद सर, तुम्ही आमच्या चॅनलला व्हिजिट दिलीत आणि ही माहिती सांगितली। बाबासाहेबांचे जे अनुयायी आहेत, बुद्धांचे जे अनुयायी आहेत, तर त्यांच्या आकलन शक्तीमध्ये निश्चित भर पडणाऱ्या या 2 पुस्तकांच्या माध्यमातून तर प्राध्यापक भालेसेन सरांचं मी अत्यंत मनापासून आभार व्यक्त करतो। नमो बुद्धाय, जय भीम सर। हमारे चैनल पर बने रहने के लिए हम आप सभी का शुक्रिया अदा करते हैं। आपका दिन शुभ रहे।